ओके फ्रेंड्स स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी, की त्यामध्ये IVF कसं काम करतं, देन व्हॉट इज अबाउट दी सरोगसी, देन वी हॅव स्टडीड अबाउट द सिमेन बँक. हे तुम्ही वाचल्यावर तुम्हाला कळेल की टेस्ट ट्यूब बेबी जे आहे किंवा IVF जे आहे, इवन द सिमेन बँक हे का आहे. इफ द एनी कपल इज सफरिंग फ्रॉम एनी काइंड ऑफ कन्सेप्शन प्रॉब्लेम, म्हणजेच चाइल्ड बिअरिंगमध्ये काही प्रॉब्लेम येतो, इफ दे हॅव द इनफर्टिलिटी, then there are the techniques about the IVF, surrogacy and the what I said artificial insemination किंवा सीमेन बँक. सीमेन बँक मी तुम्हाला आधीच सांगितलं, इट सेम वे वर्क लाईक दी ब्लड बँक, की सीमेन जे आहे ते कलेक्ट केलं जातं अँड वेनेवर द नीडफुल कपल, म्हणजे ज्यांना मुलं हवी आहेत किंवा दोज आर लुकिंग फॉर द किड्स, ते जे आहेत त्या मुलांना किंवा त्यांना जेव्हा पण प्रेग्नेन्सी एक्सपेक्टेड असेल तेव्हा ते सीमेन अडॉप्ट करू शकतात, घेऊ शकतात अँड देअर विल बी द न्यू फॉर्मेशन ऑफ फर्टिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर चाइल्ड. ठीक आहे, एवढ्यापर्यंत क्लिअर आहे. द नेक्स्ट टॉपिक विच वी हॅव स्टार्टेड दॅट इज ट्विन्स. आता ट्विन्स तुम्हाला मी आधीच सांगितलं, वी हॅव स्टार्टेड विथ द ट्विन्स. तुम्हाला माहिती आहे की आपण जसं लास्ट सिलेबसमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं की वेन देअर इज अ फर्टिलिटी, जेव्हा फर्टिलिटी असते तेव्हा at a time the number of egg cells which is the sperm cells as well as the egg cells they combine together, हे दोन्ही एकत्र येतात and then there is the new formation that is called as an embryo, जे मी तुम्हाला इथे सांगितलं. आता ट्विन्स का होतात तुम्ही बघितलं असेल, ट्विन्सचा रेशो हा खूप कमी ॲक्च्युली. कमी म्हणजे काय, यू कॅन से की 10 पैकी म्हणजे अमॉंग द 10 पीपल देअर विल द वन कपल हू विल हॅव द ट्विन्स, की त्यांना ट्विन्स असू शकतं. किंवा अशा तुम्ही केसेस बघतात की 3 मुलं झालीत वगैरे, तर हे फार रेअर आहे. रेअर का, कारण आपल्या बॉडीमध्ये एक सिस्टीम आहे. सिस्टीम काय आहे हे आपण बघितलेलं आहे की इफ वन ऑफ द एग सेल मॅच्युअर्स, की ॲट अ टाइम समजा जर 10 एग सेल्स आणि 10 स्पर्म सेल्स ॲक्टिव्ह झाले, तर त्यापैकी जो सुपर ॲक्टिव्ह सेल्स जो असेल तो काय करणार, इट विल स्टार्ट मेकिंग द एम्ब्रियो फॉर्मेशन. आणि त्यामुळे जे उरलेले म्हणजे सपोज इफ देर आर दी 10 सेल्स, या 10 पैकी जर एकच सेल जे आहे फ्रॉम मेल साईड किंवा फ्रॉम द मदर साईड, मेल फिमेल यू कॅन से, किंवा मदर फादर, आणि इथे आता हे जे 2 सेल्स आहेत दे आर दी ॲक्टिव्ह सेल, सुपर ॲक्टिव्ह सेल, दे हॅव स्टार्टेड एम्ब्रियो फॉर्मेशन, त्याने एम्ब्रियो बनवायला स्टार्ट केलेले आहे. म्हणजे रिमेनिंग 9 आहेत, जे 10 म्हणजे 10-1 जे उरले 9 एग सेल्स आणि 9 स्पर्म सेल्स असेल, वेअर विल दे गो, तर त्यांचं डिजनरेशन होतं. डिजनरेशन होतं म्हणजेच काय, दे विल बी डिजनरेटेड बाय दी बॉडी. म्हणून माणसांमध्ये, ह्युमन्समध्ये ॲट अ टाइम वी हॅव अ वन चाइल्ड, हे आपण बघितलेलं आहे. प्राण्यांसारखं, प्लांटसारखं वी डोंट हॅव, की ॲट अ टाइम देर विल बी द नंबर ऑफ बेबीज. वाय, तर याची प्रोसिजर मी तुम्हाला सांगितलेली की प्रेग्नन्सी जी आहे ती माणसांमध्ये इट इज फॉर द 9 months. Then the new embryo, the newborn child is almost 3 to 4 kgs. प्राण्यांमध्ये बघा तुम्ही, you can see in the animals at a time they have the 7 to 8 babies. In a dogs, in a cats, at a time they have 7 to 8 babies. But you have seen their weight, तुम्ही वजन बघितलं त्यांचं, it is almost 200 grams to 150 grams. का, because they are underdeveloped. त्यांची जी प्रोसिजर आहे, कारण त्यांचं रिप्रोडक्शन हे 2 to 3 weeksमध्ये 1 monthमध्ये होणार आणि आपल्याला 9 महिने लागतात. तर 9 महिन्यामध्ये एव्हरी मंथ देअर इज अ डेव्हलपमेंट, प्रत्येक महिन्यामध्ये डेव्हलपमेंट असते, कळतं. त्यामुळे माणसांमध्ये एका वेळेला एकच मुलं होतं. मग ट्विन्स का होतात, जुळी मुलं का होतात, तर त्याला 2 रिझन दिसतात. 2 रिझन कसं, तुम्ही बघितलं असेल काही जे ट्विन्स आहेत ते सेम दिसतात आणि काही जे ट्विन्स आहेत ते सेम दिसत नाही. वाय दे डोंट लुक सिमिलर, आता ह्याला 2 रिझन आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज अन ॲपल, हे ॲपल आहे. आता हे जे ॲपल आहे ते मी मधून कट केलं, सपोज मी हे ॲपल मधून कट केल्यावर काय होणार आहे, त्याचा ए पार्ट आणि बी पार्ट सुटतो किंवा अप्पर आणि लोअर पार्ट तो सेमच दिसणार आहे का, इट्स अ वन ॲपल. क्लिअर, एक टोटल एक कम्प्लीट ॲपल आहे, त्याला मधून कट केल्यामुळे त्याचे दोन्ही जे भाग आहेत दॅट विल लुक सिमिलर. का, कारण हे एका फ्रूटमुळे झालेले 2 भाग आहेत. म्हणजे सपोज इफ एनी एम्ब्रियो हॅज मेड 1 सेल, एका एम्ब्रियोने एक तयार सेल बनवलेली आहे अँड इफ दॅट सेल्स डिवाइड इट सेल्स इंटू 2, तर हे जे 2 जुळे होतात किंवा इथे 2 पेशी, एक अखंड सेल स्वतःला डिवाइड करते आणि डिवाइड केल्यानंतर हे जे 2 पार्ट्स आहेत दे आर सिमिलर टू ईच अदर. म्हणून हे जे जुळं आहे दे विल हॅव द सेम जेंडर, दे विल हॅव द सेम लुक. ह्या दोघांचं दिसणंही सारखं असेल आणि या दोघांचं जेंडरही सारखं असेल. जेंडर म्हणजेच काय, इट विल बी आयदर फिमेल और मेल. कळतंय,
दोज ट्विन्स. आता हे तुम्हाला एवढं कळलं आहे. ओके, ट्विन्स मध्ये यू हॅव टू स्टडी. वन इज मोनोझायगॉटिक and one is dizygotic. Mono means one, di means two. आता मी जसं सांगितलं की सपोज दिस इज दी वन सेल, ही एक सेल आहे, त्याने स्वतःला डिवाइड केलं. तर ही सेल डिवाइड झाल्यानंतर द बोथ शेप म्हणजे हा एक शेप आणि हा एक शेप हे कसे आहे, सेम आहे. दीज ट्विन्स आर कॉल्ड आयडेंटिकल ट्विन्स. आयडेंटिकल ट्विन्स याला मोनोझायगॉटिक म्हणतात. बिकॉज द झायगॉट सेल आपण बघितलेलं, झायगॉट सेल म्हणजेच काय, न्यू बॉर्न सेल जी आहे, इफ इट इज डिवाइडेड इंटू टू पार्ट्स तर बोथ पार्ट्स विल लुक सिमिलर. हियर लुक विल बी सेम, लुक सेम, जेंडर सेम. जेंडर म्हणजे इट विल बी आयदर मेल मेल ऑर फिमेल फिमेल. कळलं? हे जे ट्विन्स आहेत ते सारखेच दिसतात. दीज ट्विन्स आर कॉल्ड आयडेंटिकल ट्विन्स. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की मेनी कपल्स हॅव ट्विन्स दॅट इज मोनोझायगॉटिक अँड डायझायगॉटिक. मोनोझायगॉटिक आर फ्रॉम one single embryo. This is the embryo. During early period of embryonic development, within 8 days of zygote formation, जेव्हा zygote develop होत असतो early 8 days मध्ये, आधीच्या 8 days मध्ये, these cell divide into two parts. Clear? These twins are similar to each other and they have the same gender too. की यांचं जेंडर पण सेम असेल. तर हा एक पार्ट आहे ट्विन्स होण्याचा. हे ट्विन्स जे आहेत they are the similar look or they have the identical twins. हा एक पार्ट आहे. मग डायझायगॉटिक काय आहे, तर डायमध्ये ॲट अ टाइम देअर विल बी द टू सेल्स ॲक्टिव्ह. दिस वे दिस टू सेल्स विल ॲक्टिव्ह. आता हे जे टू सेल्स आहेत, सपोज दिस इज दी मेल चाइल्ड अँड दिस इज दी फिमेल चाइल्ड और इट कॅन बी मेल मेल और फिमेल फिमेल. पण हे कसं आहे, इथे एका सेलने डिवाइड केल्यामुळे टू पार्ट झाले, सो दिस विल बी सिमिलर. बट इथे काय झालं आहे, ॲट अ टाइम टू सेल्स आर ॲक्टिव्ह, सो दे विल नॉट लुक सेम. तर हे सारखे दिसत नाही. त्यांना म्हणतात फ्रॅटर्नल ट्विन्स. व्हॉट दे कॉल्ड, फ्रॅटर्नल ट्विन्स. दे विल हॅव द डिफरंट जेंडर, डिफरंट लुक. दो दे आर कॉल्ड ॲज ट्विन्स. त्यांना आपण ट्विन्स म्हणतो का, कारण त्यांचा जन्म जो आहे तो एकाच वेळेला झाला असतो. दे बोथ हॅव टेकन द बर्थ ऑन द सेम टाइम, बट दिस इज टू डिफरंट सेल्स. इट्स अ ए सेल, इट्स अ बी सेल. इट इज वन सेल ओनली. ही एकच सेल आहे. सपोज दिस इज दी ए सेल, सो इट इज A1 अँड A2, बट दिस इज ए अँड बी सेल्स. म्हणजे एका वेळेला ए आणि बी सेल्स जर ॲक्टिव्ह झाले तर दे हॅव फॉर्म द टू डिफरंट चाइल्ड ॲट अ टाइम. दीज आर ऑल्सो कॉल्ड अस ट्विन्स. आपण ह्यांनाही ट्विन्सच म्हणतो. बट दे हॅव बॉर्न ऑन डिफरंट सेल्स, दे हॅव फॉर्म टू डिफरंट एम्ब्रियोज. म्हणून दोज ट्विन्स आर कॉल्ड फ्रॅटर्नल. आयडेंटिकल मीन्स सेम, फ्रॅटर्नल मीन्स डिफरंट. दे डोंट हॅव सिमिलर लुक, दे डोंट हॅव सेम जेंडर. क्लिअर? हे तुम्हाला कळलं असेल ट्विन्समध्ये. म्हणून काही ट्विन्स जे आहेत ते सेम दिसतात, काही ट्विन्स आहेत ते डिफरंट दिसू शकतात. दिस इज कॉल्ड मोनोझायगॉटिक, कारण हा एका झायगॉटला डिवाइड झाल्यामुळे झाला आहे. आणि इथे टू झायगॉट हॅज डेव्हलप इंडिव्हिज्युअली. इथे दोन जे झायगॉट आहेत ते सेपरेटली स्वतःची ग्रोथ करत आहेत. सो दोज कॉल्ड ॲज डायझायगॉटिक. क्लिअर? आता तुम्हाला डाऊट क्लिअर झाला असेल की वाय सम ट्विन्स लुक सिमिलर अँड वाय सम ट्विन्स लुक डिफरंट. आणखीन एक जो ट्विन्सचा प्रकार असतो दॅट इज कॉल्ड सयामी ट्विन्स. हे तुम्ही ऐकलेलं आहे ना, सयामीज. सयामीज ट्विन्स. आता सयामी ट्विन्स काय आहे, तुम्ही बघितलेलं आहे की ड्युरिंग प्रेग्नन्सी, ड्युरिंग एम्ब्रियो फॉर्मेशन, काही वेळेला बॉडीचे काही पार्ट्स, जसं डोकं डोक्याला चिटकलेलं आहे, हात हाताला चिटकलेला आहे, ते काय होतं, दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द मोनोझायगॉटिक केस. की मोनोझायगॉटमध्ये ड्युरिंग दिस डेव्हलपमेंट जेव्हा हे डिव्हिजन होत असतात, कधी कधी ज्या पार्टला, म्हणजे सपोज इफ देर इज अ लेग फॉर्मेशन, पायाची वाढ होत होती, पायाची ग्रोथ होती, आणि त्याच वेळेला दिस एम्ब्रिओ अटॅच टू दिस, या एम्ब्रिओने ह्याला अटॅचमेंट केली, त्यामुळे तो जो भाग आहे तो जुळला गेला, इट हॅज जॉईन. सो दोज आर कॉल्ड दिस सयामीज ट्विन्स. की सयामीमध्ये काय असतं की एनी पर्टिक्युलर ऑर्गन और द पार्ट ऑफ द बॉडी गेट्स अटॅच टू द डिफरंट एम्ब्रिओ और डिफरंट सेल. म्हणजे ए अटॅचेस टू द बी सेल टू द पर्टिक्युलर ऑर्गन, एखाद्या ऑर्गनला चिटकल्यासारखं, त्याला म्हणतात सयामीज ट्विन. की द एम्ब्रियोनिक सेल्स आर डिवायडेड इंटू टू ग्रुप्स. 8 days after the zygotic formation, there is high possibility of formation of conjoined twins. Conjoined twins म्हणजे any particular body part may be joined with each other, which is actually the risky. तुम्ही न्यूजमध्ये बघितलेलं असेल किंवा व्हायरल व्हिडिओजमध्ये बघता की डोकं चिटकलेलं आहे,
पोट चिटकलेलं असतं. सो दिस इज कॉल्ड ॲज दी सायमोइड ट्विन्स. सो ट्विन्समध्ये यू हॅव टू स्टडी अबाउट दिस 3 पार्ट्स. One is your identical twins, one is fraternal twins, and as I said, Siamese twins. Clear? हे सगळे जनरल नॉलेजचे आणि जनरल क्वेश्चन्समध्ये तुम्हाला विचारू शकतो. So you have to learn it very carefully. Clear? Okay. Now the next part or the last part of this chapter is nothing but the reproductive health. Clear with this twins? I guess हा व्हिडिओ शांतपणे बघा तो तुम्हाला कळेल. मोनोझायगोटिक म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे की टेक एक्झाम्पल ऑफ अ फ्रूट. मग जसं मी ॲपलचं एक्झाम्पल दिलं की ॲपल एक अख्खं फ्रूट आहे आणि इफ आय एम डिवायडिंग इट इन टू द 2 पार्ट्स, जर मी 2 पार्ट्समध्ये डिवाइड करते तर तो बोथ पार्ट विल लुक सिमिलर. इट हॅपन्स वेन अ सिंगल एम्ब्रियो डिवाइड्स इन टू द 2 पार्ट्स, दोज ट्विन्स विल बी सिमिलर. आणि ॲट अ टाइम द 2 डिफरंट फ्रूट कॅन टेक. 2 वेगवेगळी फळं मीन्स ॲपल अँड यू कॅन से दी ऑरेंज. सो दोज आर डिफरंट फ्रॉम इच अदर. मग त्यांची डेव्हलपमेंट डिफरंट आहे, त्यांचं लुक डिफरंट आहे. सो दोज आर दी फ्रॅटर्नल वन and identical because of the same cell. Clear the twins part. The last part of this topic is the reproductive health. Okay, what do you mean by the health? तुम्हाला health म्हणजे काय माहिती आहे? If you are physically, mentally, socially fit, तर आपण म्हणतो health, right? आपण हेल्थ कशाला म्हणतो? माझी हेल्थ चांगली आहे किंवा वाईट आहे आपण कधी म्हणतो? when you are physically, socially, mentally fit enough, त्याला आपण म्हणतो हेल्थ. देन व्हॉट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हा लास्ट पार्ट आहे टॉपिकमधला. ओके, सी हेल्थ काय आहे तुमच्या बुकमध्ये दिलेली डेफिनेशन आपण बघूया. द पर्सन स्टेट ऑफ बीइंग फिजिकल, mental and social strongness is called as health. In our country there seems to be a lack of awareness regarding reproductive health ड्यू टू व्हेरियस रिझन्स. आता तुम्हाला माहिती आहे की रिप्रोडक्शन आपल्या सोसायटीमध्ये वेअर वी लिव्ह तिथे रिप्रोडक्शन, त्याच्यानंतर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी, मेन्स्ट्रुएशन, चेंजेस इन फिजिकल म्हणजे फिजिकल चेंजेस जे आहेत लाईक मुलींमध्ये येणारी प्युबर्टी, मेन्स्ट्रुएशन, मुलांमध्ये होणारे काही प्रॉब्लेम्स हे ओपनली डिस्कस होत नाही. म्हणजे सपोज इफ एनी बॉय इज सफरिंग विथ दी एनी काइंड ऑफ अ डिसऑर्डर विथ दी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, म्हणजे एखाद्या मुलाला किंवा मुलीला रिप्रोडक्शन किंवा मेन्स्ट्रुएशन किंवा मुलांमध्ये जे काही सेकंडरी चेंजेस होतं त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर दे कांट डिस्कस विथ देअर फॅमिलीज. का नाही करू शकत? बिकॉज आपल्याकडे एक सिस्टीम आहे की या गोष्टी म्हणजे रॉंग आहे. यू कॅन टॉक विथ युअर फॅमिली, आपण आपल्या फॅमिलीशी बोलू शकत नाही. तर यामुळे तुमची जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजेच काय? इट इज रिलेटेड विथ द हेल्थ ऑफ युअर रिप्रोडक्शन. जसे नॉर्मल हेल्थ आपली असते दॅट इज अबाउट बीइंग सोशली, मेंटली, फिजिकली एबल. क्लिअर? ती झाली आपली हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इट इज डील्स विथ युअर रिप्रोडक्शन. क्लिअर? मग त्याची काळजी घेतली पाहिजे. We don't talk about it because of social custom, tradition, illiteracy, shyness, etc. घरामध्ये मुलींना मेन्सेस येतात तेव्हा दे फील फ्रायटन, त्यांना भीती वाटत असते की हाऊ यू कॅन टॉक विथ युअर ब्रदर, हाऊ यू कॅन टॉक विथ युअर फादर, किंवा आपण कसं ते कॅरी करायचं, मेंटेन कसं करायचं. सो यू शुड नॉट शाय ऑन इट. तुम्ही लाजलं नाही पाहिजे बिकॉज इट्स अ पार्ट ऑफ युअर चेंजेस. एव्हरी गर्ल इज गोइंग टू बी अ मदर इन फ्युचर, एव्हरी बॉय इज गोइंग टू बी अ फादर इन फ्युचर. मग त्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये जे काही चेंजेस होत आहेत दे शुड डिस्कस विथ देअर फॅमिली. तुम्ही जेव्हा बाहेरून किंवा एखाद्या दुसऱ्या मीडियममधून जसं सोशल मीडिया आहे, यूट्यूब आहे, गुगल आहे, इकडनं तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचा प्रयत्न केला तर मे बी यू विल बी मिसगायडेड की तुम्हाला ती इन्फॉर्मेशन रॉंग होत असेल. तुमच्या बॉडीमध्ये होणारे चेंजेस यू शुड डिस्कस फर्स्ट विथ युअर पॅरेंट्स, विथ युअर एल्डर सिस्टर्स ऑर ब्रदर्स. क्लिअर? देअर शुड नॉट बी एनी काइंड ऑफ अ शायनेस. घरामध्ये जर आपल्याला ते नॉलेज योग्य प्रकारे मिळालं तर यू विल नॉट मिसगायडेड इन द लाईफ अबाउट युअर फिजिकल फिटनेस. क्लिअर? ओके. Occurrence of menstrual cycle is related with the reproduction and overall health of a woman. Women are working at a par with men. Due to this, they have a stay outdoors for a whole day. Bleeding occurs during menstrual cycle. Due to this, private organs need to be maintained clean time to time. मुलींमध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजेच काय? मुलींमध्ये मेन्स्ट्रुएशन आहे एव्हरी मंथ. सो शी शुड टेक केअर ऑफ हर मेन्सेस. रेग्युलरली नॅपकिन चेंज करणं किंवा त्या पिरियडमध्ये कीप युअर हायजीन लेवल इंटॅक्ट.
स्वतःच्या बॉडीचं हायजीन मेंटेन करणं, पिरियड्समध्ये जे खाणं पिणं आहे ते बॅलन्स करणं, स्लीप, यू शुड हॅव द इनफ स्लीप, हायजीन रेशो तुमचा प्रॉपर ठेवला पाहिजे. इवन द बॉयज शुड कीप देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स क्लीन. जे आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, जेनायटल्स आहेत, प्रायव्हेट ऑर्गन्स आहेत, दे शुड बी क्लीन. ओके. अदरवाईज प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराईज. आणि रिप्रोडक्टिव्ह प्रॉब्लेम म्हणजे रिप्रोडक्शनमध्ये येणारे प्रॉब्लेम्स किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये प्रॉब्लेम आले तर इन फ्युचर म्हणजे समजा इफ फ्रॉम मेल अँड फिमेल या दोघांपैकी इफ दे आर दी कपल यापैकी एक जण जरी अफेक्टेड असेल, इफ इट इज अफेक्टेड विथ एनी काइंड ऑफ हेल्थ इश्यूज, हेल्थ हायजीन, so because of the sexual activity, because of the intercourse, there will be the infection. म्हणजे जर मेल अफेक्टेड असेल तर फिमेल विल बी इन्फेक्टेड श्युअरली बिकॉज ऑफ द फिजिकल कॉन्टॅक्ट. त्यामुळे दोघांनी सुद्धा आपलं रिप्रोडक्टिव्ह हायजीन मेंटेन करणं इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यू आर इन द 10th स्टँडर्ड, तुम्हाला आतापासूनच कळलं पाहिजे की युअर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इज ऑल्सो इम्पॉर्टंट, म्हणून हे तुम्हाला दिलेलं आहे. इवन सपोज जसं मी सांगितलं की कोणतंही डिसीज, देर आर द डिसीजेस कॉल्ड STD. STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, यू कॅन से सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस म्हणजे असे आजार जे सेक्समुळे बिकॉज ऑफ द सेक्शुअल ॲक्टिव्हिटी those diseases can be spread. Means if one of the parent or one of the partner is affected, the second part will be affected automatically. जसं सिफिलिस आहे, गोनोरिया आहे, हे असे काही आजार आहेत की जे फक्त रिप्रोडक्शन यू कॅन से द सेक्स चुकीच्या पद्धतीने केलेल्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमुळे दे कॅन ऑकर. बोथ ऑफ दिस डिसीजेस आर कॉज बाय द बॅक्टेरिया. सिफिलिस, गोनोरिया हे दोन डिसीज दिलेले विचार दी STD. ठीक आहे. Cancer, occurrence of cancer on various parts of body including genital, rash, fever, inflammation of joints, alopecia, etc. Genitals म्हणजे रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन्स आहेत त्याच्यावरती इचिंग येऊ शकते, फीवर येऊ शकतो, इन्फ्लॅमेशन म्हणजे सूज येऊ शकते. देर आर दी सिम्पटम्स ऑफ दी सिफिलिस. पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिन बर्निंग होऊ शकतं. ओझिंग ऑफ पस जो आहे तो पेनिसमधून जाऊ शकतो. इट मे पास फ्रॉम दी वजायना और पेनिस बिकॉज ऑफ दिस बॅक्टेरियल इन्फेक्शन. गोनोरिया आणि सिफिलिस जे आहे ते बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. इन्फ्लमेशन ऑफ युरिनरी ट्रॅकचं इन्फ्लमेशन होऊ शकतं. ॲनस, थ्रोट, आईज एक्सेट्रा. ॲनस म्हणजे जो आपला एक्सक्रिटरी पोर्शन आहे फॉर द वॉशरूम मोशन, ठीक आहे, त्यासाठी. देन थ्रोट, आईज या सगळ्यांवरती अफेक्ट होऊ शकतो बिकॉज ऑफ गोनोरिया. सो एव्हरी पर्सन शुड टेक केअर ऑफ his or her reproductive health. Clear? Because जसं मी सांगितलं की one of these affected, second will be affected automatically. त्याच्यामुळे there should be the cleanliness is very very important. Okay people, okay students, we have completed the 3rd chapter. आपण हाही चॅप्टर इथे कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट टाइम वी आर गोइंग टू सी द सायन्स वन. ओके. इफ एनी डाऊट इज रिलेटेड विथ दिस टॉपिक, काही कळलं नसेल, लँग्वेज कळली नसेल, काही कळलं नसेल, यू कॅन इन्फॉर्म मी. ओके.